येत नाही कोणी, त्यांना विमानाला घ्यायला. हा फरक आहे. मोक्षाचा पुरुषार्थ करा तुकोबा राहिणे आणि अर्थ नावाचा पुरुषार्थ गाजव तुकाराम महाराजांनी म्हणून धन्य तुकोबा समर्थ. एक वेळ अशी असते परमार्थात, तिथे आता तुम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. फक्त तुमचे शिष्य चांगले पाहिजे. आणि एक तुम्हाला भेटते जीवनात, एक भेटला ना, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी व्यक्ती शिष्य बी कसा आहे, ज्याचं राज्य अटक पासून तटक पर्यंत आहे. महाराजांचं राज्य कुठं होतं? अटक तटक कुठं आहे? अफगाणिस्तान मध्ये शेवटचा. नाही तर आमचे शिष्य रात्रीची उतरली नाही, बायकोला माळ घालायची घरी, चोपरले डोळे चिपडे चेहरा, त्याची बायको नाही काका घाला, बायको घरी माळ घालायची. आपणही म्हणा तर घेतलो का जाओ नाही अजून तंद्रीतच आहे. म्हणजे गाला माळ घाला आता. आळंदी पंढरी वारी करता, एकादशी करता, केण्याचे मत आपले सांगा बरोबरच आहे सगळा. जैनी माळी घातल्या, त्याच्या माळ घातली का पहिल्या आठवड्यात तो तुम्हाला सांगतो 2 हात त्या चहाच्या गंजाकडे पाहिजे. काय म्हणतो चालेल ना, माळ राहिली ना, पागल आहे, देव इथं आहे. काय एखाद्या कथेच्या मंडपात राजकीय वक्ता आल्यानंतर ज्या ग्रंथावर भाष्य चालू आहे त्याचा काही मात्र संबंध नसताना तू त्यावर व्यक्त कर, दुर्दैव आहे या देशात. त्याला काय करायचंय, त्याचा काय संबंध भागवत रामायणाशी? खरं सांगा, तुम्हाला वाटते त्यानं भागवत रामायण वाचलं असेल म्हणून? काही संबंध नाही, दूर दूर पर्यंत नाही. लय झाला त्याचा संबंध खंब्याशी आहे, बाकी त्याचा संबंध नाही. पण त्या विरोधात आजही कोणी भक्कम असा प्रत्यक्ष स्वरूपाने उपदेश करणारा कोणी सापडला नाही. एक तुकाराम महाराज म्हटले, आम्ही तेने सरल्यावर इथं जे बाकी जाऊ नको. चवी चवीने खातात माणसं. जेवणात गेली माशी, माशी जेवणात गेली का ती वापस येते. जुने लोक बाळाला कफ झाला की त्याला माशी खाऊ घालायचे. जुन्या मावशा असतील ना, त्याला माहित, नवीनला काही माहित नाही. त्याला माहित आहे मेकअप. हा, आणि पार्लेचा तो मेजर आहे सीताराम. हा, चला वाट्या हे म्हणजे तुम्हाला आता 2 मिनिटाच्या आधी म्हणे बाल्याचे बाबा आहे, घरात ठेवसा आहे, म्हणजे हिंमत आहे. तो मेला म्हणलं नाही भ्यायला लागला. कसं करतात बाबा, कसं करतात? शेजारचे 2 पोरं कापू गेले म्हणे, मग जाऊ नका बाबा, इथंच थांबा, मी फोन करतो. मला हळू इथून जाऊ नका. जी 2 मिनिटाच्या अगोदर म्हणत होती याची हिंमत आहे घरात, तीच बायको प्रेत झाल्याबरोबर पहिले त्याला घेते. ही वास्तविक का नाही? भेट घेत नाही काय? तिथंच बसली राहायची रातभर. जा म्हणते तुम्ही काय नवरा भेटते. घरापाठची माणसं म्हणते तुम्ही थांबता त्या आता तुम्ही बसा. आता म्हणतो बाई मी तर वाटलं भजनाला कोण हे भजनाला काय काय भेटून देणार त्याचा मरणाचा भजनाचा काय संबंध? काय उठून बसणार आहे का? येईल माहिती हे नेलं आणि हे जर रंगात आलं आपला चिन्हाचा सत्यानाश करेल. रातभर जागे आहे, रातभर गोविंद मला कोणी गोपाळ दामोदर म्हणले. कारण काय? मेला लगेच पेट आहे, ही सत्यता आहे. स्वरूप कळलं त्याचा. तुकाराम महाराजांना त्याचं स्वरूप कळलं बा. येतो का म्हणे त्याचे Oh,
केला नव्हता का? केला होता. प्रपंच सोडला नव्हता, सोडला होता. पण मनातल्या प्रपंचाची वेल हिरवी होती म्हणून पुन्हा प्रपंचच केला. बाहेरचा प्रपंच ओसरून उपयोग नाही, प्रपंच आतला ओसरावा. कारण दुःखाला कारण तो आहे. प्रपंच ओसर तो प्रपंच ओसरावा. ते तर प्रपंच ओसरला जात नाही. तो आतापर्यंत कोणाचा ओसरला नाही. बरं संपो असं म्हणत नाही, तो ओसरू दे म्हणतात. संपो म्हणायचं ना, तुम्हाला आवडतच नाही म्हणलं बस म्हणायचं. हे काय म्हणजे हे अशी गंमत झाली का वांगे खायचे नाही, वांगेच केले बाबा काय आता घाई घाई. मग ठीक आहे रस्सा येऊ दे केलेस. मग रस्सा कसा काढा तो मग तिनं हातनं ते चमच्यानं मोठलं तिच्या तो वांग्यानं उडी मारली. हो मारत मारत पडू द्या, त्याची इच्छा आहे पडू द्या. त्याच्या मनाने येतो म्हणजे मग त्याला ओढू नका. वांगे खायचे नाही येऊ द्या त्याच्या मनाला. उद्या येतो म्हणजे थोडा रस्ता अजून द्या. आता वांगा आलं ना ही अशी गोष्ट. अरे तुम्हाला नाही तुम्ही डायरेक्ट नको म्हणा ना. हे ओसरो का म्हणतात? असा एखादी गोष्ट डायरेक्ट निघून गेली कधी रिटर्न येईल सांगताय पटकन रिटर्न. जे माणसं लवकर सुधारतात बिघडलं ती अजून पुन्हा लवकर बिघडतात. मी तुम्हाला सांगतो काही तसे लोक म्हणतात त्यानं क्रांतीच केली राजूला. 15 दिवस झाले हात नाही म्हणलं, हात सकाळीच केले. ते सांगते हा सकाळी 5लाच होता दाईने. म्हणजे त्याचं दुकान उघडलं की हा अगरबत्ती नाही नव्हता सकाळीच.
लोक म्हणतात त्याला काय करायला म्हणजे ठेम नाही घ्या आणि फक्त 15 दिवसातून 16 दिवशी लूट काय ते सोडले होते ना कोण म्हणते मी ऐकलं कोणाचं 200 एकर ठोकली भेटले ते लवकर येते रिटर्न गेलं तसं वेगाने येते ओसो का म्हणा लवकर बसलं त्याला कल्पना नाही केली तुम्ही एवढं किती सुंदर मंडप आहे राजे बाबा ही याच्यात लग्नाला किती लग्नात तर बेकारच काय नवरी धुपवळ तर चालू नवरी लगेच समजे हिच्या मस्तकावर लाल पांढरे टिंबे दिले समजा येतोय तो नवर देव लवंगा तोडे खाली जाय काय होत 50 वर्षाचा तो भेटा आला डोक्यात त्याने तुराय पण उभा नाही राहिला 20 वर्षाच्या अगोदर एकाला स्पोर्ट शिवला गावाला त्या पोटावर